खेकडा करी. त्याच्यासाठी हे खेकडे असे स्वच्छ करून घेतलेले आहे. हे नारळाचं सूप तयार केलेलं आहे. छोट्या छोट्या खेकड्यांच्या पाण्याचं सूप तयार करून घेतलेलं आहे. बारीक करून त्याचं पाणी तयार केलेलं आहे. हा मसाला खेकडा करी होत आहे तयार. सगळे मसाले असं आपण तेलात छान परतून घेतले. आता हे पाणी मसाल्याचं तयार होत आहे. त्यामध्ये खडे मसाले आपण टाकून ते पाणी उकळून मग ह्या कढईमध्ये घालणार आहोत खडे मसाले बाजूला काढून. आता त्याच्यामध्ये हे जे आपण छोट्या खेकड्याच्या पायाचं सूप तयार केलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवून चाळणीला चाळून ते पहिल्यांदा इन्क्लूड करायचं. हे असे पायाचं आपण सूप त्यामध्ये घालून चांगले उकळून द्यायचं. त्याच्यामध्ये हे खेकडे सगळे घालूया. आणि सगळ्यात शेवटी आपण नारळाचं दूध जे आहे त्यावरती खेकडे चांगले शिजले किंवा टाक